अरे तो आता कुठे आलाय? चालते चालते. सालाबाद प्रमाणे 2 दिवसावर नवरात्रोत्सव आलाय. परवा दिवशी घट बसतील आणि नवरात्रोत्सवाला श्री निष्ठा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. त्या दृष्टीने ही तयारी चालू आहे. पांगारे गावचेच सरदार मयूर काकडे यांच्या श्री डेकोरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी डेकोरेशन केलं जात आहे. श्री निष्ठा हे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या प्रत्येक सेवेसाठी गावातील प्रत्येक व्यक्ती आसुसलेली असते. आपल्याच गावचे रहिवासी रामराजे काकडे आणि त्यांचे पुतणे सरदार मयूर काकडे यांनी हा संकल्प केला आहे. गेली कित्येक वर्ष ते करतात. किती वर्ष झालं मयूर करतात? तुझ्या आशीर्वादाने हे 5वं वर्ष आहे. 5वं वर्ष. मग आता ह्याचं काही ट्रस्टतर्फे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट सांगितलं जातं का? ही सेवा आहे आणि ट्रस्टतर्फे त्यांचा विश्वास आहे आणि ती करून घेते सगळे. अरे वा. आम्ही फक्त निमित्त आहे. हां, नाही ट्रस्ट तसे काही सांगेल किंवा असं काही मला तर नाही वाटत. काय त्यांना विश्वास आहे. हां हां. आणि ती करून घेते म्हणले पुढे काय. 5 वर्ष पूर्ण झाली. आज खरं तर या ठिकाणी नवरात्राचे 9 दिवस अतिशय उत्साहात आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडले जातात. वेगवेगळे ग्राहक कसं आपण म्हणू त्याला, भक्त म्हणू, वेगवेगळे भक्त या ठिकाणी या कामासाठी आपापलं जे काही तन मन धन अशा स्वरूपानं योगदान देण्याचा प्रयत्न करतात आणि मग उत्सव खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांचा होतो. खूप चांगली प्रथा आहे आणि या काकडे कुटुंबियांच्या वतीनं ही केलेली सेवा त्यांना नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटीचं आणि यशाचं देवो. सर्वांना नवरात्रोत्सवासाठीचं हार्दिक निमंत्रण. झेंडा बांधला का? म्हणजे धारेवर जाऊन झेंडा बांधला. बरं, दरवर्षी आपणच हे करतो. तुम्ही ते झेंड्याचं केलं ना 2 वर्षापूर्वी. मग इथलाही झेंडा बांधायचा असेल. हां, ध्वजारोहण, ध्वज म्हणायचं त्याला, धर्मध्वज. खूप चांगलं.